नमस्कार. 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 आज आपण आलो आहे सतनूर मध्ये निखिल भाऊ गंधोरकर यांच्या शेतात. ह्या रवाळामध्येच ते यांचा पण शेत शिवार कपिल भाऊच्या शेताच्या बाजूने ज्यांचं शेत आहे यांनी पण कपिल भाऊ सोबत कार्बोवेट आणि न्यूट्रिटॉपचे ड्रिंचिंग केले होते या शेतामध्ये. आणि अगोदरची इथची काय परिस्थिती होती आणि कसा बदल झाला वर्षभरामध्ये आणि जमिनीचा पोत कसा होता आणि बदल काय झाला, माती पूर्ण भुसभुशीत झाली आणि पाण्याचा निचरा पण चांगला होता या जमिनीमध्ये. तशीच तर ही जमीन व्यवस्थित आहे, गोटाळ जमीन आहे, पाण्याचा निचरा करण्यात. पण यांच्या शेतामध्ये बाजूच्या शेतामधलं 3-4 शेतामधलं पाणी वाजून जाते. तर त्यांचं म्हणणं आहे पावसाळ्यामध्ये गळण भरपूर होते. पण मागल्या वर्षी त्यांनी कार्बोवेट न्यूट्रिटॉपचे ड्रिंचिंग केल्यामुळे त्यांना काय रिझल्ट आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया. माझा परिचय गीतेश केवटे, जय गुरुदेव कृषी केंद्र, सावता चौक, वरुड. मोबाईल नंबर आहे 9096368706. नमस्कार. पूर्ण तुमची माहिती द्या, पूर्ण नाव सांगा आणि परिचय द्या, मोबाईल नंबर सांगा. मी निखिल शरदराव गणोरकर, राहणार सिंधुदुर्गनगर. माझं शेत रवाळ्यामध्ये आहे. तर मी या शेतामध्ये आपलं कार्बोवेटा न्यूट्रिटॉप याची ड्रिंचिंग केली आहे. तर या माध्यमातून जे आमचं शेत जे आहे 5% जास्त आहे. गेल्या वर्षीपासून मी याच्यात ट्रीटमेंट करून राहिलो तुमच्या कार्बोवेटा न्यूट्रिटॉपचा, सरदार ॲग्रिकेमचं. तर याची जी क्वालिटी आहे, हे जे आपण आता हिरवळ पाहून राहिलो, हे हिरवळ नव्हती, याच्यात भिंगेपणा येत होता, झाड पूर्ण सलाटलेलं येत होती. तर आपण जे ड्रिंचिंग केलं तर याच्यातून मला उत्पन्न खूप वाढलं. त्याच्यानंतर झाडामध्ये हिरवळ जास्त आहे आणि पूर्ण मरणावस्थेतले जे झाड होते ते पूर्ण हिरवळ झाले. अरे बापरे. पुन्हा डिंक्या फायटोप्थेरा याची जी लागवड झाली होती हे पूर्ण क्लिअर झाली आपल्या न्यूट्रिटॉप कार्बोवेटामध्ये, सरदार ॲग्रिकेम. याच्यासोबत मी पुन्हा मल्टिप्लेक्स कंपनीचं हे घेतलं होतं, बायोजोडी आणि निसर्ग. तर हे घेत असताना त्याच्यातून एवढा काही रिझल्ट आला, म्हणजे हे जे चाऱ्याचं कॉम्बिनेशन घेतलं होतं, त्याच्यासोबत ताक आणि गुड घेतलं होतं. याचं मिश्रण आम्ही 2 दिवस ड्रम मध्ये ग्राउंड तयार केलं. त्याच्यानंतर हे पूर्ण परिसरात पूर्ण एका झाडाला किती 4 लिटर पाणी टाकलं एका झाडाला. असं किती वर्ष झाड आहे तुमचे? माझे जो खोडवा आहे तो जवळपास 16 वर्षाचा आहे आणि हे जे पाठे झाड आहे हे 12 वर्षाचे आहे. बापरे. पण 12 वर्षाच्या झाडामध्ये एवढा अटॅक आला होता का? हा, भरपूर. म्हणजे याच्या कारणाने आलता, आमच्या शेताच्या वर 3 विहिरी आहे. 3 विहिरी असल्या कारणानं ते पावसाळा आता 2-3 वर्षात भरपूर येऊन राहिला. त्या 3 विहिरी वरतून वाहते, शेतातून हे पाणी पूर्ण जास्त पावसाळा झाला म्हणजे शेतातूनच वाहते. म्हणजे पूर्ण पाणी चिखल होऊन जाते. तरी आपण झाड आपल्या जे कार्बोवेटा आणि न्यूट्रिटॉप आहे आपलं प्रोडक्ट जे आहे ते दमदार आहे. म्हणजे तुमचं फळगळी निघाली. तुम्ही बघू शकता आता पण फळगळणी आहे, इतके मोठे तंत्र असूनही फळगळणी आहे. म्हणजे झाडही बनलं, त्याच्यानंतर मागच्या वर्षी 12ही विकला. कारण आता ड्रिंचिंग करायला तुम्हाला लगभग 1 वर्ष झालं. 1 वर्ष झालं. मागच्या वर्षी तुम्ही जुलैमध्ये गेले होते. आज आपण समजून झाला जुलैमध्ये 21 तारखेला आलो. पूर्ण 1 वर्ष झालं. बरोबर आहे. जुलै 21, 2025 तुम्ही 24 मध्ये गेली होती. आता एका वर्षात तुम्हाला खूप झाडाचे रिझल्ट म्हणजे होते. 2-3 वर्षापासून मी जे पाहून राहिलो, जे पिवळे पडत होते पावसाळ्यात, ते आज जे ग्रीनरी आहे झाडात अशी भेटतच नव्हती. जे केमिकलच्या ड्रिंचिंग केल्या किंवा काही ह्या जे आहे आपलं जैविक जे आहे सरदार ॲग्रिकेमचं हर्बल प्रोडक्ट असल्या कारणानं त्याच्यानं याची जे हे आहे रिझल्ट त्यात दीर्घकाळ चालत असतो ना. दीर्घकाळ. त्याच्यानंतर रिझल्ट आम्ही आधी घेऊन राहिलो. बरोबर. आणि तुमची जमीन कशी भुसभुशीत झाली होती? जमीन पहिले आधी खूप कडक होती, आता ही एकदम भुसभुशीत झाली. आपण बघू शकतो. पहिले पूर्ण चिखल होत होता, आता तो चिखल नाही होऊन पुरी चिक्कट झाली होती. म्हणजे एकाच ड्रिंचिंग मध्ये आपण एवढा सारा रिझल्ट घेतला. बापरे, खूप जबरदस्त झालं. खूप चांगले रिझल्ट भेटले. तुम्ही हे प्रोडक्ट घेतलं कुठून आहे? आम्ही हे प्रोडक्ट जय गुरुदेव सेवा केंद्र, वरुड, सावता चौक इथून घेतला आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला ह्या प्रोडक्टची माहिती कोणी दिली तुम्हाला? ह्या प्रोडक्टची माहिती दिलेली आम्हाला आमचे जे जावई असते पारड सिंग्याचे, प्रवीणराव चोपडे म्हणून,
असं तर त्यांनी या जो प्रकार झाला होता त्यांच्या शेतात त्यांनी पहिले याचा रिझल्ट घेतला. त्याच्यानंतर आमचा तेवढा विश्वास होता नाही. मग आम्ही पूर्ण चौकशी केली. आम्हाला केमिकलचं ड्रिंचिंग करायचंच नव्हतं. आम्हाला पाहिजे होतं ते हर्बल. तर लगभग आमचे ह्या सगळ्या गोष्टी करत असताना 4-5 दिवस माहिती घेता झाले. मग आम्हाला माहिती भेटली काय जय वरूड त्यांच्याकडे प्रोडक्ट उपलब्ध आहे. आम्ही लगेच ते तिथून सगळे प्रोडक्ट घेतले. 2 दिवस ते त्याचं द्रावण तयार केलं आणि लगेच टाकलं. तर आम्हाला ते ऑगस्ट मधून पावसाळा जास्त वाढत होता. म्हणजे त्यांना पहिले वापरलं होतं. पण एवढे मरणावस्थेत असलेली झाडं आम्हाला अवघ्या 8 दिवसात त्याच्यात ग्रीनरी येताना दिसली. बापरे. म्हणजे एवढं तर केमिकली काम नाही करत. नाही अजिबात. केमिकल काम करून अधिक रिटर्न तुम्हाला तोच 15-20 दिवसांना महिन्याभरांना अधिक झाड रिटर्न तसंच झालं. कारण हा कॅन्सर रोग आहे, मोठा रोग आहे. हा छोटा मोठा रोग नाही. प्रत्येक शेतकऱ्यांना समजून घ्यायला पाहिजे. हर्बल रोग म्हणजे पूर्ण झाड मरण्याचाच रोग आहे. चान्सेस जास्त. जसं आहे कॅन्सर आहे का त्याच्यात जीवनदान भेटत नाही, काही लाईफ भेटू शकते, असाच हा रोग आहे. पण याच्यामध्ये सरदार ऍग्रीकेम कंपनीने जे रोगोलिनचे 2 प्रोडक्ट तयार केले हे असं समजा का ते झाडाला एक जीवनदान आहे. बरोबर आहे. हेच तुम्ही प्रत्येक क्रॉप मध्ये युज करू शकता. दुसरा विषय तुमच्या अधिक तुमचा जो मी तुमच्या शेतात आता आलो, पण मला तुमची इथं पनीरी पण दिसली हो तुमच्या शेतात. पनीरी पासूनच आलो आपण. पनीरीचा पण बिझनेस आहे का? बिझनेस आहे आमचा. मोठा बिझनेस आहे पनीरीचा. तर त्यामध्ये हेच आम्ही यूज केलाय. असं तर आता म्हणजे तुम्ही ह्या वर्षात किती पनीर होती तुमची मेंढे साहेबाकडे आणि तुमच्याकडे? माझ्याकडे जवळपास 30,000 पनीरी होती. मेंढे साहेबांकडे पण 30,000 होती. 35. त्याच्यानंतर आपलं जे हे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच आपलं ड्रिंचिंग केलं असता. त्याच्यात जे क्वालिटी आहे किंवा ग्रीनरी याच्या माध्यमातून त्या पनीरचा पूर्ण उचल पण झाला. पूर्ण ते आता अवघ्या 8 दिवसात पूर्ण. म्हणजे अदर लोक जे केमिकलची युज करते तिथे आपण हर्बल युज केली. तुम्ही जो विचार केला, जो खर्च केला, त्याच्यामुळे शेतकऱ्याचा पण फायदा घेतला. शेतकऱ्याचा फायदा झाला. म्हणजे इथून जो कलम नेली त्यांची म्हणजे रोग बसतात नाही आहे. म्हणजे निरोगी कलम आहे. म्हणजे जे आता इथं जो त्यांना जो रोगाची कलम भेटते किंवा 2 डझन सस्ती भेटेल तर तिची त्याला लाईफ नाही मिळत. जे तुम्ही विचार करता का बा इथून कलम गेल्यानंतर त्या शेतकऱ्याला उत्पन्न चांगलं झालं पाहिजे. बरोबर. हे विचार मंथन करणारे असे 2च लोक दिसून आले बा मला. बरोबर आहे. माझ्या नजरेसमोर. तर त्याच्यामुळे कोणालाही कलम लागत असेल तर तुम्ही मेंढे साहेब गेले, दरोगर साहेब गेले, यांच्यासोबत तुम्ही संपर्क साधू शकता आणि तुम्हाला बेस्ट कलम मिळू शकते. धन्यवाद.